हाय, आज डस्की स्किनवरती ह्याचं सुंदर मेकअप शिकवणार आहे. सो लक्ष देऊन बघा आणि हवं तर सेव्ह पण करून ठेवा. सगळ्यात आधी आपण स्किन प्रेपसाठी मॉइश्चरायझर लावून घेतलं. त्यानंतर डोळ्यांवरती कन्सिलर लावतोय. 2 वेगळ्या प्रकारचे कन्सिलर घेतलेत, एक मीडियम आणि डार्क. त्याला ब्लेंड करून पावडर पॅकिंग ॲड करून घेतली. डोळ्यांच्या शेवटच्या भागात आणि आतल्या भागात दोन्ही बाजूला एक शेड अप्लाय करून घेतला, त्याला ब्लेंड करून घेतला आणि मधल्या भागामध्ये छान असं ग्लिटर अप्लाय केलं. विंग लायनर करायला विसरू नका, कारण की साऊथ इंडियन लुक आहे. बरं, डोळ्यांच्या खाली ग्लिटर पडलं असेल तर ते पुसून घ्या आणि त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर अप्लाय करा, लिप बाम अप्लाय करा आणि हो, आता आपण प्रायमर अप्लाय करतोय. माझं हे जे प्रायमर आहे ते इल्युमिनेटिंग आहे, म्हणून चेहरा किती छान असा चकाकतोय. आता आपण 2 कन्सिलर अप्लाय करणार आहोत. एक कन्सिलर लावून घ्यायचं, त्याच्यात दुसरं कन्सिलर मिक्स करायचं. हातावरती पण मिक्स करू शकता किंवा अगदी चेहऱ्यावरती मिक्स केलं तरीही चालेल आणि सुंदरपैकी ब्लेंडिंग करून घ्यायचं. बरं, ह्याच्या पुढची जी स्टेप आहे ती तुम्ही अव्हॉइड केली तरीही चालेल, जर तुम्हाला फेअरनेस नको आहे. बट मला माझ्या मॉडेलला थोडं फेअर दाखवायचं होतं, त्यासाठी मी इथे एक मीडियम टोनचं कन्सिलर घेतलं आणि ते लावून घेते आणि अप्लाय केल्यानंतर त्याला छानपैकी ब्लेंड पण करून घेणार आहे. एकदा का ब्लेंडिंग झालं, त्यानंतर आपण लिक्विड ब्लश अप्लाय करणार आहोत. लिक्विड ब्लश अप्लाय करून झाल्यावरती आपण सुंदरपैकी पावडर पॅकिंग करून घेणार आहोत. पावडर पॅकिंग करताना डोळ्यांच्या खाली आधी पॅकिंग करून घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती. बरं, मी पावडर पॅकिंग करताना ब्रश आणि ब्लेंडर दोन्ही यूज करते. तुम्ही कशाने पावडर पॅकिंग करता मला नक्की सांगा. आता लाईट गेले होते, त्यामुळे थोडीशी लाइटिंग चेंज झाली. आयब्रो छानपैकी डिफाईन करून घेतलेत, कॉन्टोर करून घेतोय. अगेन पावडर ब्लश यूज केलाय आणि सुंदर हायलायटर आपण करणार आहोत. त्या अगोदर मी अंडर आय शॅडो करून घेतलाय. ब्राऊन कलरचा आय शॅडो अंडर आईजच्या इथे अप्लाय करून घेतला. आता आपण हायलायटर यूज करणार आहोत. लिपस्टिक लावली आहे आणि लिपस्टिकवरती ग्लॉस ॲड केलाय, कारण की सध्या ग्लॉसी मेकअपचा ट्रेंड चालू आहे आणि सुंदर असा आपला मेकअप हळूहळू तयार होतो. बरं, हा जो मेकअप आहे हा अगदी तुमच्या घामाने अजिबात निघणार नाहीये, कारण की 2 तासापासून लाईट गेलेत आणि ब्राईड आमची अशीच बसली, विदाऊट लाईट, विदाऊट फॅन, विदाऊट एसी आणि मेकअप अगदी जसाच्या तसा राहिला. सुंदर अशी टिकली आज मी ड्रॉ केली आहे, कारण की साऊथ इंडियन लुक होतं. तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंट करून आत्ताच सांगा. थँक यू.